मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात दुपारीच एक धक्कादायक घटना घडली, जिथे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर लोकांच्या डोळ्यासमोरच गोळ्या झाडण्यात आल्यात। मात्र या हल्ल्याने शहरात एकच घबराटीची लाट उसळली। पण मात्र सुरक्षा प्रश्न आणि या मागचे गुन्हेगार कोण आहेत यावर मोठा थरार आता निर्माण झालाय। चला तर मग बघूयात नक्की काय घडलंय ते। नमस्कार, मी पूनम न्यूज अँकरच्या क्राइम रिपोर्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पुणेसह ठाणे या शहरात बिल्डर्स लॉबी वाढत असून बांधकाम क्षेत्रातील कोट्यावधींची उलाढाल गुन्हेगारीला प्रवृत्त करताना दिसून येत असते। मात्र त्यातून धमक्या, खून, अपहरणासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत। कारण आता पुन्हा एकदा मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात बंदर पाखडी येथे पेट्रोल पंपासमोर काही अज्ञातांकडून कारमध्ये बसलेल्या फेंड्रे दिलीमा भाई या नावाच्या व्यक्तीच्या विकासकाच्या पोटात 2 ते 3 राऊंड फायर करण्यात आले असून विकासक गंभीर जखमी झालाय, तर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र मंडळी, तरीही गोळीबारानंतर अज्ञात तरुण घटनास्थळावरून फरार झालेत। जखमी तरुणाला बोरिवली येथील ऑस्कर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर चारकोप पोलीस आणि डीसीपी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून वेगवेगळ्या परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरा तपासून आरोपीचा शोध घेत आहेत, तर फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल होऊन तपास करते। पण मात्र मुंबई शहरात भर दिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे परिसरात लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मात्र तरीही एक प्रश्न अजूनही उभा राहतो की त्या बांधकाम व्यावसायिकावरती हल्ला करण्यामागचे नक्की कारण काय होतं। या प्रश्नाचं उत्तर नक्कीच पुढे लवकर येईल। तरीही कांदिवली चारकोप परिसरातील ही धक्कादायक घटना फक्त शहरातील हिंसाचाराची जाणीव करून देणारी नाही, तर नागरिकांच्या सुरक्षा आणि प्रशासनाच्या तत्परतेवर प्रश्नही उभा करते।